नमस्कार मित्रांनो, मी यशोदीप शेटे पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय वायडी टॉक मध्ये। तर आज आपण आलेलो आहोत प्रवरा रूरल एज्युकेशन सोसायटीचे PREC लोणी या कॉलेजमध्ये। तर आज या ठिकाणी आपल्यासोबत खूप असे छान असे गेस्ट आहेत। आपल्यासोबत आहे कॅलिक्स या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर KV वराल सर। त्यांच्यासोबत आहेत जयकृष्णजी रावल सर, जे या कंपनीमध्ये एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून काम बघतात। आणि त्याचसोबत आपल्यासोबत आहेत कंपनीचे CEO संभाजी पठारे सर। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मला खरं सांगायला आनंद वाटतोय की हा पॉडकास्ट घेणारा मी सुद्धा प्रवराचाच अल्युमिनाय आहे। आणि त्याचसोबत आमचे जे पठारे सर आहेत ते आमच्या केमिकल इंजिनिअरिंगच्या सेकंड बॅचचे 1984चे अल्युमिनाय आहेत। आणि आज ते या ऑर्गनायझेशनला या ठिकाणी रिप्रेझेंट करतायत। खरंच मित्रांनो, एक मनातून अशी इमोशनल भावना येते आणि खूप छान वाटतं। तर चला, तर वेळ न घालवता आपण सुरू करूयात आपल्या गप्पांना। विद्यार्थ्यांना नोकरीसाठी काय हवंय या डायरेक्टर्स लोकांकडून, आणि या डायरेक्टर्स लोक इंटरव्ह्यू मध्ये तुमच्याकडून काय अपेक्षा करताय हेच आपल्याला या इंटरव्ह्यू मधून जाणून घ्यायचं आहे। तर चला, तर वेळ न घालवता आपल्या या प्रोग्रामला सुरुवात करूयात। म्हणजे सरांचं जे सांगणं आहे की आज विद्यार्थ्यांसाठी तो इंटरव्ह्यू देत आहे, पण मला यात एक आणखीन एक गोष्ट सांगायची की कॅलिक्स सारखी नामांकित कंपनी आपल्या प्रवरा रूरल एज्युकेशन सोसायटीमध्ये, तेही PREC लोणीच्या कॅम्पसमध्ये येणं सर, हे आमच्यासाठी खूप मोठं म्हणजे तुम्ही या ठिकाणी येत आहे। कारण सर, आज आमच्या रुरल मधल्या विद्यार्थ्यांसर आपलं जे डिस्कशन झालं ना तुमच्यासोबत पण, की रुरलच्या विद्यार्थ्यांकडे सगळ्या गोष्टी आहेत। हा, आमचा रुरलचा विद्यार्थी तुमच्या शहरातल्या विद्यार्थ्यापेक्षा कमी बोलेल, पण सर त्याचं जे डोक्याची आणि हार्डवर्क करण्याची सर, तो 2 तास एक्स्ट्रा काम करेल। जर त्याला तुम्ही ओरडलेत ना, तो बिचारा इमोशनल आहे, तो 2 तास एक्स्ट्रा काम करेल। सो माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की आमचे जे खेड्यातले जे मुलं आहेत ना, त्यांना तुम्ही कृपया संधी द्या। थोडक्यात सांगायचं म्हणजे आमची अपेक्षा एकच आहे, असं आमचे चेअरमन साहेबांनी सांगितलं, आपण जे कॉलेजमध्ये शिकलात, जे थेरॉटिकल ज्ञान आत्मसात केलेलं आहे, तर ते जर आपल्याला प्रत्यक्ष प्रॅक्टिकल मध्ये उतरायचं असेल, एक्झॅक्टली, तर त्या ठिकाणी शॉप फ्लोअरला काम केलं पाहिजे। बरोबर, त्या ठिकाणी जे त्यांचे सुपिरियर्स आहेत, मग ते ऑपरेटर असेल, ऑफिसर्स असतील किंवा एक्झिक्युटिव्ह असतील, त्यांचे अनुभव त्यांनी त्या ठिकाणी आत्मसात केले पाहिजेत। एका इंडस्ट्रीमध्ये जॉब मिळाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी किमान स्वतःला 3 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष एका ठिकाणी जर काम केलं, तर तिथले जे युनिट ऑपरेशन्स, युनिट प्रोसेसेस जे आहेत, आपण केमिकल इंजिनिअरिंग शिकलो किंवा मेकॅनिकल मध्ये, बरोबर, तर ते हार्ड कोर त्यांनी स्वतः स्टडी केला पाहिजे। राईट, आणि तेव्हा त्याच्या खऱ्या शिक्षणाचं त्या ठिकाणी फलित स्वतःच्या ग्रोथसाठी, इंडस्ट्रीसाठी आणि त्याचं फ्युचर करिअर जे आहे ते तयार होण्यासाठी होईल। बरोबर, आमची अपेक्षा एकच आहे, ह्या विद्यार्थ्यांनी अपॉर्च्युनिटी म्हणून बघावा या जॉबकडे। हो, त्या ठिकाणी विन विन सिच्युएशन मध्ये आपली स्वतःची ग्रोथ, इंडस्ट्रीची ग्रोथ आणि आपली देशाची ग्रोथ कशी होईल त्या दृष्टीने विचार करणं जरुरी आहे। येस, थँक्यू।